महा टी तयारी करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील भावी शिक्षक वर्ग आणि कार्यरत शिक्षक वर्गाचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आता टीईटीची परीक्षा आपण तयारी करतो. 2026ची पेपर फुटल्यानंतर आपल्याला जो वेळ मिळतो आहे त्या वेळेमध्ये नेमकं करायचं काय आणि त्याचबरोबर म्हणजे वेळ मिळतोय म्हणजे काय, तर आपल्या या ठिकाणी कामाचा लोड आणि परीक्षेची अनिश्चितता या दोन्ही याच्यामध्ये आपल्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झालाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जो वेळ मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग करून येणाऱ्या परीक्षेमध्ये यश कशा पद्धतीने संपादन करायचं आणि नेमकं करायचं काय, कोणते स्पेसिफिक टॉपिक आहेत ते या ठिकाणी कसे शोधायचे ते आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आणि जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी योग्य ती दिशा मिळावी आणि दिशेच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीचं यश सुद्धा मिळावं, हाच या मागचा काय आहे दृष्टिकोन आहे. बघा, आता फक्त या ठिकाणी एवढंच करायचं, एवढाच अभ्यास करा आणि बाकी सोडून द्या. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण स्पेसिफिकेशन कडे घेऊन जातो तेव्हा आपल्याला तेवढंच गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी येताना दिसतात आणि त्याच्यातूनच आलेले प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी सोडवता आले पाहिजेत, हा यामागचा उद्देश आहे. ठीक आहे, चला मग जाणून घेऊया नेमकं काय आहे, काय बाकी सोडायचं आहे आणि कशाचा अभ्यास करायचा आहे, केवढा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चला बघा, मग आता जेव्हा आपण कोणत्याही म्हणजे तुम्ही पेपर 1 ची तयारी करताय किंवा पेपर 2 ची तयारी करताय, विषय तुमचे कोणतेही असो, त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकेशन, मी तुम्हाला काय म्हणतोय की एवढंच करा, एवढाच अभ्यास करा. आता केवढा करा ते मी तुम्हाला इथं या ठिकाणी शोधायचं कसं ते सांगणार आहे. बरोबर, जेव्हा आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, बरोबर, सगळ्या PYQ ज्या असतील त्या सर्व प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्याला या ठिकाणी डोळ्याखालून घालता येतात, त्याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फक्त वाचून घ्यायच्यात. मी काय म्हणणार आहे तर फक्त वाचून घ्या. ठीक आहे, वाचून काय करायचंय तर वाचून हे करत असताना कोणताही विषय, समजा आता तुम्ही काय केलं, तुम्ही घेतला या ठिकाणी उदाहरणार्थ इथं विषय घेतला तो या ठिकाणी CDP. ठीक आहे, CDP घेतला. CDP म्हणजे काय, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. आता हा विषय घेतल्यानंतर या विषयाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा किती प्रश्न असतात, 30 प्रश्न असतात. बरोबर, मग इथं काय करायचंय, जेव्हा तुम्ही क्वेश्चन या ठिकाणी बघाल तर क्वेश्चन बघत असताना त्याच्या टॉपिकला तिथं अंडरलाईन करायची किंवा त्याचा टॉपिक या ठिकाणी प्रश्नाच्या बाजूला प्रश्नपत्रिकेवरतीच लिहून काढायचा. बरोबर, काय केला, आता मी म्हटलं या ठिकाणी काय आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्तीवरती आलेला प्रश्न आहे. मग प्रत्येक प्रश्नाचा तो टॉपिक तिथं लिहून घ्यायचा. बरोबर, आता याच्या माध्यमातून काय होणार आहे तर कोणत्या टॉपिक वरती 30 प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला इथं कळून जातील. आता याच्यामध्ये असे काही टॉपिक असतात ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले आपल्याला आढळून येतात. जसं की तुम्हाला सांगतो की अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया या टॉपिक वरती साधारणतः कमीत कमी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात ते 8 आणि जास्तीत जास्त 10. 8 ते 10च्या दरम्यान अध्ययनावर परिणाम करणाऱ्या ज्या मानसिक प्रक्रिया असतात त्याच्यावरती प्रश्न येताना दिसतात. मग हा टॉपिक सगळ्यात अगोदर, मग जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी काढू आणि आपण मोजू, टॉपिक जर मोजला तर त्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येऊन जाईल. टॉपिक मोजला, मग त्यावरती आलेले टॉपिक जे आहेत त्याच्या प्रत्येक टॉपिक, जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी मानसिक प्रक्रियावरती 8 प्रश्न आलेत, ते तुम्ही एका बाजूला लिहून काढायचे, उतरता क्रम त्यांचा लावायचा आणि साधारणतः पहिले एकूण तुम्हालाच कळून जाणार आहे की असे कोणते याच्यामधले या ठिकाणी 5 ते 7 टॉपिक असतील ज्याच्यावरती तुम्हाला 20 प्रश्न बरोबर येणार आहेत. 20 प्रश्न बरोबर येणार आहेत. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही शोधून काढाल, हे प्रत्येक विषयाच्या बाबत करा की 5 ते 7 टॉपिक आहेत, 5 ते 7 टॉपिक असे असणार आहेत जे तुम्हाला 20 प्रश्न देणार आहेत आणि तेवढेच टॉपिक पुन्हा पुन्हा पक्के करा येणाऱ्या परीक्षेमध्ये. आता बघा, आपण जर विषय बघितले, एकूण किती विषय आहेत तर 5 विषय आहेत. बरोबर ना, 5 त्रिक 50, 150 प्रश्न. मग याच्यापैकी समजा 5 प्रश्न आहेत आणि प्रत्येक विषयाचे आपण 20 प्रश्न घेऊन गेलो, 20च, तर आपला स्कोर येतो किती, 100चा. आपल्याला लागतात किती, कोणतीही कॅटेगरी असू द्या, या ठिकाणी 90 पेक्षा जास्त प्रश्न लागत नाहीत. मग आपण या ठिकाणी 100 पर्यंत पोहोचतोय. बरोबर, बरं 20 प्रश्न आले आणि बाकीचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 0च येतील असं काही भाग नाही.
कारण आपण रेग्युलरली या ठिकाणी यांना फोकस जास्त प्रमाणामध्ये करायचं, यांची रिव्हिजन जास्त प्रमाणामध्ये करायचे, बाकीचे काय करायचे जनरल नॉलेजवरती सामान्य जे काही नॉलेज आहे त्याच्यावरती सोडून द्यायचे. बरं, इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणून 150च्या 150 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायला वाव आहे. त्याच्यामधून काही प्रश्न बरोबरच येणार आहेत. बरं, याच्यामधले आपण काही चुकले असं म्हटलं, मग याच्यामधले काही चुकले तर काही बरोबर सुद्धा 10 उरलेल्या 10 मधले येणार आहेत. म्हणून 100 पर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता. फक्त त्याला योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे आणि परीक्षेसाठीचं योग्य त्या दिवसांचं नियोजन, तुम्हाला मिळणारा वेळ याबाबतचं स्पष्ट नियोजन देणारा एक व्हिडिओ आपण युट्यूबवरती घेतलेला आहे. तो सविस्तर पद्धतीनं बघून घ्या. त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला तयारी करता येईल. तासाचं डिव्हिडेशन, मिनिटाचं डिव्हिडेशन मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले, ते सविस्तर पद्धतीने बघून घ्या. आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी हा एक व्हिडिओ कसं करायचंय ते मी तुम्हाला इथं सांगितलंय. प्रत्येक विषयाचं असंच करा. PYQ घ्यायच्या, प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि त्यातून या ठिकाणी काय करायचंय तर हा क्रक्स काढायचा, हे काढून घ्यायचंय. ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर या ठिकाणी मला संपर्क करा. 96 89 66 56 11 या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरु फास्ट ट्रॅक बॅच जी आपली 22 जुलैला सुरू झालेली आहे ती आत्ताच जॉईन करून घ्या. तुम्हाला अभ्यासासोबत या ठिकाणी जोडून ठेवण्यासाठी ही बॅच अत्यंत महत्वाची असणार आहे. जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यामधल्या संकल्पनात्मक दृष्टिकोनातून हे आपण पुढे घेऊन गेलेलो आहोत. ही बॅच तशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या. फक्त 529 रुपये परीक्षेपर्यंत याचा कालावधी असणार आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही सांगा, तुम्ही जॉईन करा. आणि जॉईन करत असताना डिस्काउंट मिळवण्यासाठी या ठिकाणी गुरुजी हा कुपन कोड वापरायचा आहे. ठीक आहे. कारण बॅचची फीस जास्त असणार आहे, तर त्या बॅचच्या फीजवर डिस्काउंट मिळवण्यासाठी गुरुजी हा कुपन कोड वापरा, तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा सांगतो की विषयानुसार, जसं मी फक्त तुम्हाला CDPचं सांगितलं, तुम्ही मराठीचंही तसंच करा, भाषा विषय जो तुमचा दुसरा असेल त्याचं सुद्धा तसंच करा. या ठिकाणी तुमच्या जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचं या पद्धतीनं बायफर्गेशन करा. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स येतील आणि 100+ तुम्ही पोहोचण्याचे चान्सेस आहेत. 100च्या आतमध्ये तर येणारच नाहीत. 100 तुमचा या ठिकाणी काय असणार आहे, लोएस्ट आकडेवारी असणार आहे. फक्त मन लावून या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. जर केलं तर 100% यश तुमच्या हातामध्ये असणार आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, हीच परीक्षा शेवटची म्हणून करा. पुढच्या वेळेस करू मग ते हे करू, तशा पद्धतीनं होणार नाही. का तर पुढची परीक्षा ऑनलाईन होणार आहे, एवढीच परीक्षा ऑफलाईन होणार आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. ठीक आहे. यावरती बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक जास्तीत जास्त करून टाका. ठीक आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.